हे आमचे डॉक्टर रायगडचे आहेत ते. हे बाबा कोल्हापूरचे आहेत, बेवारस आहेत, त्यांना नातेवाईक कोणी नाही आहे, त्यांना शिकवणी द्यायला खूप आवडतं. हे साताऱ्याचे आहेत, निलेश नाव आहे त्यांचं. हे दिल्लीचे आहेत, नाव काय रे बाळा तुझं? राधेश्याम. हे कलकत्त्याचे आहेत, नाम क्या बेटा तुम्हारा? रफीक शेख आहे. हां, हे गोव्याचे आहेत, हे बारामतीचे आहेत, नाशिकचे आहेत. हे तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं लोणावळ्याच्या त्या साईडनं आलेत आपल्या. हे HDFC बँकेचे मॅनेजर आहेत. ही आपल्या आश्रमची गाडी. ही आमची म्हातारी बीडची आहे. ही आपल्याकडे नागपूरवरून आलेली आहे, नागपूर पोलिसांकडून आलेली आहे. ही 100% ब्लाइंड आहे, आंधळे आहे. हां, काय चालू आहे? हे किचन आहे. ही आमची म्हातारी आणि ही आमची उल्का, जे आमच्या आश्रमसाठी हे जे 25-30 लोक जे असतात, कसं असतात, म्हातारी माणसं जे असतात, वयस्कर जे असतात, हे नैसर्गिक आज उद्या मरतात. आता आमच्याकडे ससून हॉस्पिटल जे पोलिसांकडनं 108 मार्फत जे दाखल झालेले असतात, त्या माध्यमातून ते नीट झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक जेव्हा शोधून सापडत नाहीत, त्यावेळेस ते ससून हॉस्पिटल आमच्याकडे दाखल करतात. मग आम्ही त्यांना या जागेतून सांभाळतो आणि कालांतराने त्यांचा मृत्यू झाला की त्यांचा अंतिमविधी देखील आम्हीच करतो. पण नातेवाईक आम्ही त्याचं 99% शोधतो. आम्ही UP, बिहार, राजस्थान, दिल्ली, झारखंड, नेपाळ, शेवटचा आम्ही पाठवला तो नेपाळला पाठवला स्पेशल. इथपर्यंत आम्ही काम केलेलं आहे. आता आम्हाला जरूरत आहे ते आम्हाला 4 ते 5 फॅनची आवश्यकता आहे आणि अन्नधान्याची आवश्यकता आहे. बाकी तुम्ही जे आम्हाला दान देसाल, 1 रुपयापासून जे तुम्हीही द्याचाल, काहीही द्या तुम्ही, आम्हाला त्या अन्नदानाची आवश्यकता आहे. कारण हे पूर्णपणे आमच्याकडे आम्ही पेडवाले पेशंट आम्ही सांभाळत नाही. आमच्याकडे येतात, साहेब माझी आई आहे, बहीण आहे, भाऊ, दुनियादारी जे आहे ते आहे, त्यांना तुम्ही स्वीकारा, तुमची आम्हाला किंमत सांगा काय आश्रमची आहे. जरी आमचा आश्रम भाड्याचं जरी असलं तरी देखील आम्ही पेशंट नातेवाईकाचे स्वीकारत नाही. आमच्या स्वतःची आमच्या आश्रमची ॲम्ब्युलन्स आहे, जे ॲम्ब्युलन्स मी दिवस रात्र चालवतो. त्यातनं जीही कमाई होती ते आम्ही आश्रमसाठी खाणं पिण्यापासून भाड्यापर्यंत आम्ही ती वापरत असतो. तर आपल्या सगळ्या दानशूरांची आम्हाला दानाची आवश्यकता आहे.